मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः सुद्धा उद्या 15 कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल। यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं, आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या, लाडकी बहीण तर आलीच, लेक लाडकी लखपती आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे, कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट, महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे। असे कार्यक्रम हे टॉप 10 कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्याही आहेत, त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं, त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं, लाभ मिळाला नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी, आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं, ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय। याचा शुभारंभ उद्यापासून होईल। यांच्या समोर बोलाय नाही, मी सांगितलं ना, मी स्वतः उद्या 15 कुटुंबांना भेट देणार, त्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी बोलणार, कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं, आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ, आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली, 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला, म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल, आपल्या सरकारी महामंडळ असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल, पण त्याचं स्टायपंड जे आहे, प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे। म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं, त्याचबरोबर 3 सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला, तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे 7.5 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून, तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल। मी स्वतः याच्यामध्ये, म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मी देखील 15 घरांना भेट देणार आहे आणि त्यांना, त्या घरातल्या लोकांना जे जे काही योजनांच्या बद्दल आहे ती माहिती देणार। कुठे ठाण्यामध्ये देईन ना मी, योजना सरकारने कशाला केल्या, कागदावर ठेवण्यासाठी नाही, आतापर्यंत आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी केलेला आहे। पैसे जातात आहे त्या डीबीटी अकाउंटमधले पैसे ते कापले जातात बँकांकडून, कारण की जी जुनी खाती आहेत याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जसं आमच्यामध्ये एजंट नाही, बिचौलिया नाही, मध्ये पैसे कापायला घ्यायला कोणी माणूस नाही, डायरेक्ट थेट आम्ही पैसे देतो। मला आठवत आहे की राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून 1 रुपया आला तर ते 15 पैसे जातात लोकांपर्यंत, 85 पैसे मध्ये गडप होतात।
आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो. कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचं हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्यावर जी काही कायदेशीर फौजदारी सगळी कारवाई आम्ही करणार. जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींनी अर्ज केले. 1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले थेट. त्यामुळे हा आकडा जवळपास 2.5 कोटीच्या वरती जाईल आणि त्यामुळे 2.5 कोटी माझ्या बहिणींना याचा फायदा होईल.